कोणी मागितले होते? त्यांनी आदेश केला आणि कॅश पाय मला म्हटलं हे आहे म्हणे, माझा आदेश आहे म्हणे, निखिल फड आणि कैलास फड आहे, त्यांची बायको होती, आई होती घरी, ते होते साहेब स्वतः बीडमध्ये, त्यांच्याने बीड नाही, त्यांच्या गावाला परळीला, त्यांच्या घरी पांढरा असा हॉल आहे, असा जिना आहे, तिथे जिना बाहेरच ठेवलं, असं बाजूला झाडं वगैरे आहे आणि तिथे उभं ठेवलं आणि ते डबे द्यायला लावले, असे असे खोके होते तेलाच्या पॅकेटचे. माझे पैसे परत पाहिजे मला, नाही तर मी इथून संपल्याशिवाय. तू का संपते म्हणे, आम्ही किती ऊसतोड्याचे किती आमच्या गावात असे प्रेत गाडले आहे म्हणते, तू कुठे लागली म्हणे. कोणी धनंजय मुंडे? धनंजय मुंडे, तो कैलास फड आणि तो किती प्रेत गाडले म्हणे. आणि लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ते एक प्रकरण झालं देशमुखांचं, संतोष देशमुखांचं, लगेच झालं. पण आज तो एवढा मोठा तो कराड आहे, त्याचं नाव नसतं घेतलं का साहेब? पण नाही, तो कशातच आमच्या ह्याच्यात नव्हता, तो काही असेल. पण हे निखिल फड, कैलास फड, धनंजय मुंडे, त्याची बायको होती पहिली का दुसरी माहीत नाही मला, पण त्याची बायको होती ठेंगणीशी गोरीशी. मी काल जरांगे पाटलांना 4 दिवस, अख्खा दिवस 4 दिवस बीडला मी होती आणि मी प्रत्येकांची भेट घेतली, पंडित साहेबांची पण घेतली, आमदार पंडित आहे विजयराव पंडित, त्यांची पण भेट घेतली आणि क्षीरसागर साहेब आहे आमदार बीडचे, त्यांची पण भेट घेतली, पण त्यांची भेट नाही झाली, त्यांच्या PNची भेट झाली. 4 दिवस मी करुणा मुंडेकडे 2 दिवस त्यांनी मला जेवायला घातलं आणि दिवसभर त्यांच्या घरी बसून राहायची. आणि मग नंतर मला 1-2 लोक भेटले, त्यांनी मला जरांगे पाटलांचं भेट घालून देतो असं आश्वासन दिलं आणि मी त्यांना जरांगे पाटलांपर्यंत मी गेली, त्यांच्या गावापर्यंत. आणि गावाला गेल्यानंतर मी माझी व्यथा त्यांना सांगितली की माझी अशी अशी फसगत झालेली आहे आणि मला न्याय कुठेच मिळत नाही साहेब, आपणाकडून मला न्यायाची अपेक्षा घेऊन मिळालेली आहे. तर त्यांनी मला बसवलं, चहापाणी झाला. त्याच्यानंतर त्यांनी माझी सगळी वस्तुस्थिती ऐकून घेतली. 1997मध्ये राजकीय सूडबुद्धीने माझ्या नवऱ्यावर वामन तित्तरमारे, रश्मी शुक्ला यांचा स्टेनो, वामन बापूराव तित्तरमारे हा प्रॉपर त्याच गावचा होता आणि त्याच गावात माझ्या नवऱ्याची नोकरी होती. त्याची एक बहीण ही 302च्या याच्यामध्ये मर्डरची आरोपी होती. तिला वाचवण्यासाठी आणि हा सगळा खेळी रचून आम्हाला सूडबुद्धीने खात्यातून त्यांना विभागीय चौकशी मुद्दाम करून त्यांनी यांना खात्यातून बडतर्फ करायला लावला. 1997मध्ये हे सगळे प्रकार सुरू झाला, त्यापासून विभागीय चौकशी झाली, अजूनही न्याय मिळत? अजूनही मला न्याय मिळालेला नाही. मग त्याच्यानंतर न्याय मागण्यासाठी आम्ही सतत एरझारा घातल्या मंत्रालयामध्ये, ऑफिस, पोलीस ऑफिस, प्रत्येक ठिकाणी न्याय. त्याच्यानंतर आम्हाला गुंजाळ साहेबांनी न्याय देतो असं म्हटलं, पण त्यांनीही आमच्याजवळ पैशाची गुंजाळ तिथे होते, ते कक्ष अधिकारीच होते, पण आम्ही दिले नाही, त्यांनी आमच्याजवळून घेतले नाही. मग ते रिटायर झाले. त्याच्यानंतर देशपांडे साहेबांना भेटलो, देशपांडे साहेबही रिटायर झाले. आम्हाला फक्त सुळे साहेब होते, त्यांनी न्याय देतो म्हटलं तर माणिकराव ठाकरे चालले गेले. त्यांनी ऑर्डर करून दिलं सुळे साहेबांच्या काळात. सुळे साहेबांनी ऑर्डर केला होता माणिकराव ठाकरेंनी की दोषारोपाच्या मानाने दिलेली शिक्षा फार कठोर असून 2 वेतनवाढीची शिक्षा देऊन पूर्वरत कामावर सामावून घेतले. हा आदेश झाल्यानंतर आम्हाला पोलीस डिपार्टमेंटनी तो आदेशच पास होऊ दिला नाही. मी परत हेरगाऱ्या, माझा नवरा आणि मी हेरगाऱ्या मारायचं तर आमचं मंत्रालय पेटलं असं आम्हाला त्यांनी सरळ सांगायचे. आता तुमचा कुठलाच कागद नाही, आमचं मंत्रालय पेटलं, आमच्याजवळ कागद नाही आहे, मग आम्हाला परत द्या, परत अप्लिकेशन करा. आम्ही अप्लिकेशन करत जायचं. मग त्यात आमची भेट झाली कक्ष अधिकारी ऋषिकेश कदम यांच्याबरोबर. त्यावेळेला ते कमीत कमी नाही म्हटलं तरी 8 ते 9 वर्ष त्या टेबलवर होते. त्या काळामध्ये त्यांनी स्पष्ट या भाषेत म्हटलं की आमचा टेबल हल्ल्याशिवाय कुठलाच काही प्रकार होत नाही. हल्ला म्हणजे नेमकं काय म्हणत होतं? पैसे इथे तुम्हाला सगळं द्यावं लागेल, जसं हे अकोल्याचे बघा म्हणे आता कर्मचारी 2, ह्यांनी टेबल हलवला, तुम्हाला पण हलवावं लागेल. सर आमच्याजवळ तेवढी ऐपत नाही आहे. त्यांनी सरळ 10 लाखाची बोलणी केली, पण 5 लाख मी 2 इन्स्टॉलमेंट, 3 एकदा 2 एकदा करून त्यांना दिले. मी कशा पद्धतीने? टिफिनच्या डब्यामध्ये. पितळेचा माझा भातचा त्यावेळेला होता, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला त्याचं स्टेटमेंट झालं, माझं झालं, मग सगळ्यांचं स्टेटमेंट तिथे झालं, पण आम्हाला न्याय तिथूनही मरीन ड्राईव्हमधून नाही मिळाला. टिफिनच्या डब्यामध्ये त्याचा मनुष्य आला, उंच चपराशीच आहे मंत्रालयाचा, तो आला, तो टिफिन घेऊन चालला गेला. मग त्याला मी पैशाची मागणी केली. अनिल देशमुखांनी परत त्यांचं खातं गेल्यानंतर त्यांनी परत अपील लावली. वळसे पाटलांकडे पण, दिलीप वळसे पाटलांकडे पण गेलो, आमची तिथून पण अपील मंजूर झाली असती, पण ऋषिकेश कदमनी कुठेच आम्हाला न्याय मिळू दिला नाही. परत 5 लाखासाठी
परत 5 लाखासाठी. शेवटी आमचा निर्णय कुठेच झाला नाही. त्यांनी शिवी घातली माझ्या नवऱ्याला, लंगड्या म्हणे, मरशील न म्हणे मंत्रालयात. तर खरंच माझा नवरा मुंबईवरून आले, सकाळी आले, दुसऱ्या दिवशीचाच एकच रात्र गेली, तिसऱ्या दिवशी ते मृत्युमुखीच पडले. त्यांची तिरडीच घटना आहे. हे 2020 13 फेब्रुवारी 2020ला आम्ही 11 तारखेला घरी आलो मंत्रालयातून. 12लाच फक्त ते घरी राहिले. ते वेड्यासारखेच त्यांचं मनावर मला ऋषिकेशने शिवी घातली. मी त्याला बघतो करून ते शेवटी एक्सपायर्ड झाले. आणि मग त्यांची तिरडी उचलल्यानंतर 14वा झाला 28 तारखेला फेब्रुवारीच्या. 28 तारखेला तेरवी झाल्याबरोबर गोड जेवण सुद्धा होऊ दिलं नाही. तर मी मंत्रालयात गेली, पैशाची मागणी. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी मला पैसे दिले नाही. परत त्यांनी देशमुख साहेबांनी आपल्या खात्यात असताना अनिल देशमुख गृहमंत्री असताना मी सकाळी राखड सावडायचीच होती तर रडत गेली, साहेब झालं हो म्हटलं. गेले साहेब. अरे म्हणे हे कसं झालं म्हणे. लगेच त्यांनी मग धनंजय मुंडेची ओळख करून दिली. धनंजय मुंडे कुठल्या पदावर होते त्यावेळेला काय माहिती, आमदार होते का काय होते माहीत नाही, पण आमच्या पक्षाचा आहे म्हणे. कोणतं तरी पक्ष म्हणते ना त्याचा, राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे म्हणे तो. आणि बघा म्हणे त्यांनी फोटो दाखवले, अल्बम दाखवले, तो करेल म्हणे, त्याच्याकडे भेटायचं. नाही त्यावेळेला होते. तिथून मग 1-2 महिन्यांनी माझं एरझारा चालू होत्या, त्यांचं पद गेलं होतं. मग वळसे पाटलांकडे गेलो. दिलीप वळसे पाटील चार्जवर होते. त्यांनी पण आमचं काम कोणीच केलं नाही. आणि यांनी सांगितलं का त्यांना जरा जडच बघावं लागेल. मी माझे नातेवाईक सगळे आपल्या घरी सुखी असल्या. धनंजय मुंडेंचा कुठे संबंध? धनंजय मुंडेला यांनी ओळख मला सलील देशमुख आणि अनिल देशमुख आणि त्यांचा तो सचिन गायधनी स्वतः मला तिथे त्यांची ओळख घालायला मुंबईला भेट घालवून दिली. सचिन नाही, अमित गायधनी द्यायचं ठरलं. पैसे म्हणजे त्यांनी 25 म्हटलं, पण नव्हतं आमच्या जवळ जमत. मग परत मी 8 नेऊन दिले. हे पैसे कशासाठी? मृत्यू झाला तर आता तुला पेन्शन, भरपूर पेन्शन आणि तुझा 97 पासून उर्वरित रक्कम तुला पूर्ण मिळवून देतो या लोभाने. आता नातेवाईकांनाही वाटलं का हा पैसा मिळवून देईल बा, तर आपण बिचारांचं आयुष्य तरी जे लहान असताना पोरांनी त्रास भोगला तो आज सुखी होतील बिचारे. तर मी सोनं नाणं इकडून तिकडून काय नाही केलं मी. आज माझा सुन्न पोरगा नाही सांगू शकत साहेब, इतक्या याच्यातून मी तो पैसा दिला. कसा दिला असेल माझं मला माहिती आहे. म्हणून मी मुंडेंचं काय? मुंडेंच्याच हातात पैसे घेतले. निखिल फड, कैलास फड, मुंडे साहेब. मुंडेंच्या म्हणजे पैसे धनंजय मुंडेंनी मागितले होते. मुंडेंनी आदेश केला आणि कॅश मला म्हटलं हे आहे म्हणे, माझा आदेश आहे म्हणे. निखिल फड आणि कैलास फड आहे. त्यांची बायको होती, आई होती घरी. ते होते साहेब स्वतः बीडमध्ये. त्यांच्याने बीड नाही, त्यांच्या गावाला परळीला. त्यांच्या घरी पांढरा असा हॉल आहे, असा जिना आहे. तिथे जिना बाहेरच ठेवलं, असं बाजूला झाडं वगैरे आहे आणि तिथे उभं ठेवलं आणि ते डबे द्यायला लावले. असे खोके होते तेलाच्या पॅकेटचे. किती पैसे दिले त्यांना? 8 लाख पहिले दिले, लगेच 9 लाख दिले. 2 वेळा करून त्याला दिले. 17 लाख रुपये दिले त्याला. 17 रुपये परत केले नाही. बंदुकीची गोळी. निखिल फड, कैलास फड. कोणी बंदुकी? म्हणजे कशासाठी तुम्ही गेले पुन्हा? पैसे मागायला. परत काम झालं नाही, माझे पैसे परत पाहिजे मला, नाही तर मी इथून संपल्याशिवाय. तू का संपते म्हणे, आम्ही किती ऊसतोड्याचे किती आमच्या गावात असे प्रेत गाडले आहे म्हणते, तू कुठे लागली म्हणे. कोणी? धनंजय मुंडे, तो कैलास फड आणि तो किती प्रेत गाडले म्हणे. आणि लगेच दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच ते एक प्रकरण झालं देशमुखांचं, संतोष देशमुखांचं. लगेच झालं. पण आज तो एवढा मोठा तो कराड आहे, त्याचं नाव नसतं घेतलं का साहेब? पण नाही, तो कशातच आमच्या ह्याच्यात नव्हता. तो काही असेल, पण हे निखिल फड, कैलास फड, धनंजय मुंडे, त्याची बायको होती पहिली का दुसरी आहे माहीत नाही मला, पण त्याची बायको होती ठेंगणीशी गोरीशी. आई होत्या घरी, त्याचा एक चुलत भाऊ पण होता. काय म्हटलं तुम्ही पैसे मागायला? मी म्हटलं मला पैसे पाहिजे सर, पैसे द्या, पैसे पाहिजे, पुरावा घेऊन ये. साहेब पुरावा कशाला पाहिजे हो म्हटलं. अहो तुम्ही सुखी नाही राहणार. तुमच्याजवळ पैसे दिल्यानंतर तुम्ही डब्यात पैसे कसे जिन्यानी वरती गेले, ते पैशाचे डबे कसे जिन्यानी वरती गेले, हा शब्द त्यांना बोलली मी. काय धमकीचे शब्द काय? मला त्या कैलास फडनी साहेबांसमोर मला धमकी दिली, आता परत पैसे मागायला आली तर रिव्हॉल्वरनी उडवू. इथे लावली होती ना सर, मला लावली होती ना, त्या पोट्ट्यानी काढून, घोडा आहे म्हणे ना त्या निखिल फडनी, आणि त्याच्या बापाने असं धरून ठेवलं होतं मला. आणि पोलीस त्यांचं होतं,
पोलीस स्टेशन त्यांचं होतं. तुम्ही गेले होते पोलिसात? पोलिसात काय काही नाही, हाकलून लावलं मला. हा, परळीमध्ये. काय म्हणाले? चला चला, काही नाही म्हणे इथे, काही नाही, असे कितीक येतात कितीक जातात म्हणे. काहीच कारवाई झाली? काहीच कारवाई नाही, काहीच कारवाई नाही. त्याच्यानंतर आता कुमावत साहेबांना उपोषणाची शुक्रवारपासून उपोषण करायचं त्याला बीडला, ते पण अर्ज आहे माझ्याजवळ. मग जरांगे साहेब म्हणे काही करायची गरज नाही, आता मीच याला मार्गी लावतो म्हणे. तिथपर्यंत मला पोहोचवणाऱ्यांनी पोहोचवलं. 4 बीडचे मुलं होते बिचारे, त्यांनी पत्ता दिला आणि त्यांनी मला पोहोचवलं तिथपर्यंत गावात. धनंजय मुंडेच्या दुसऱ्या पत्नीच्या घरी तुम्ही गेले होते? हो, तिच्याकडे गेली 2. काही नाही, तिने कंटिन्यू फोन लावले त्याला, तिच्या मोबाईलनं, माझ्या मोबाईलनं, कि वो आके बैठी है 3 दिन से बिचारी, उसके पैसे दे दो. तिने मला खूप प्रोत्साहन, पण तो म्हणे हाँ देऊंगा. मग मला काय म्हणते, है क्या बैठी हो तुम्हारे पास? म्हणे हाँ बैठी है बिचारी. मैं म्हणते मैं भी रिपोर्ट देता. म्हटलं साहेब, मग मी बोलली ना त्याच्यासोबत हे शब्द. मी म्हटलं साहेब, त्या निखिल फडला त्याला घेऊन या ना, म्हटलं ये परळीत म्हणे, कशी जिवंत जाते बघतो म्हणे. मी म्हटलं येते ना सर, शिवरात्री एकादशीच्या दिवशीची गोष्ट आहे, येते म्हटलं परळीत. पण त्यांनी मग माझा फोन आहे ना, माझे कॉल आहे, व्हॉट्सअप कॉल, पण नाही उचलले त्यांनी. बाकी सगळ्या बाई पाहिल्या, मी टेपिंग करून पाठवलं, माझ्यानं बोलणंच नव्हतं 3 दिवस. पण त्या बाईनी 2 दिवस मला जेवायला दिलं, एवढं खा म्हणे, इतका तो मी खाव म्हणे. दिली. जरांगे भेटल्यानंतर तुम्हाला काय वाटते, न्याय मिळेल? न्याय मिळेल, मला नक्की न्याय मिळेल. म्हणून जरांगे माझे पैसे काढून देतील, माझी परत अपील रिओपन करेल, मला 100% गॅरंटी आहे. तुमच्या पतीला न्याय मिळेल? माझ्या पतीला मृत्यू पश्चात न्याय मिळेल, हे मला त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. मुख्यमंत्र्यांना तक्रार केली तुम्ही या सगळ्या संदर्भात? भरपूर. मला शेवटी काय म्हणतात माहिती आहे का, इथले ओयस ऑफिसचे ग्रामीणचे, या बाईला सवय पडली आहे अर्ज द्यायची, सवय पडली. माझे अर्ज बघाल, एक अर्ज कंटिन्यू अर्ज आहे माझे. या नवरा गेला त्याच्या आधीपासून. शेवटी मला कोर्टात जा असं पत्र दिलं, न्यायालयीन लढा. अजून नाही. शोभाताई फडणवीस त्यांनी विचारलं मला, जरांगे पाटलांनी, की तुम्ही ब्राह्मण आहे, नागपूरच्या रहिवासी आहात आणि साहेबही ब्राह्मण आहे, मी त्यांच्या सासऱ्यांचंही नाव सांगू शकते ना. शरद, त्यांना विचारा ना म्हणा, मी विचारणार ना प्रश्न त्यांना, की शरद रानडे कोण आहे, शरद रानडे कोण आहे हे मला सांगा साहेब. मग मी शोभाताई फडणवीसचं सांगते. तुमचे सासरे आहे ना, मी कधी उल्लेख नाही केला. मला काय गरज, ब्राह्मण समाजात आम्ही पैसे भरतो, ब्राह्मण समाजाच्या मिटिंगला सगळेच ब्राह्मण असतात. पण शोभाताई फडणवीस माझ्या वडिलांच्या नात्यात आहे, माझ्या 2 बहिणी चंद्रपूरला आहे, त्यांच्या मूलच्या जवळ घाटे आणि शिंगरू यांच्या नात्यात आहे. म्हणून मी शोभाताईंनी मला 2-3 वेळा जेवायला नेलं धंतोलीला, मागच्या अधिवेशनात, या नाही 2 वर्षाच्या आधी. अजूनही न्याय नाही मिळाला. जरांगे न्याय देईल, हे 100% गॅरंटी आहे, 110% गॅरंटी आहे. जरांगे माझे, मला एकच माझा आहे, माझे जरांगे साहेब मला न्याय मिळवून देतील, माझे पैसे मिळवून देतील आणि माझी रिओपन करून देतील DP विभागीय चौकशी. आणि सत्यता तेव्हाच लक्षात येईल की पोलीस खात्यात किती चालते. माझ्या नवऱ्यावर कुठलाच गुन्हे नाही, आम्ही क्रिमिनल, आमच्यावर गुन्हे नाही, माझ्या नवऱ्यावर नाही कुठल्याच प्रकार, विभागीय चौकशीत कसलाच नाही. आणि विभागीय चौकशीत दूधवाला, किराणा, कापड हे चार्जेस लावलेले आहे. काय त्याच्यावर काय रेपचे गुन्हे होते का, चोऱ्या माऱ्या होत्या का, काय घरं फोडले होते, काहीच नाही, कुठल्याच प्रकारचं एलिगेशन नाही. त्या माणसाचा इतका निर्मळ मनुष्य होता, तो स्वर्गात गेला, पण यांनी त्याचा जीव घेतला. ऋषिकेश कदम, धनंजय मुंडे, निखिल फड आणि कैलास फड यांनी माझ्या नवऱ्याचा जीव घेऊन बळी घेतला, मी बळी दिला आणि मला न्याय हा मिळेल, मला गॅरंटी आहे. नागपूरच्या रजनी नागपूरकर, खरं तर त्यांनी 1997 मध्ये त्यांचे पती एका प्रकरणात अडकले आणि तेव्हापासून आता त्यांचा हा संघर्ष जो आहे तो सुरू आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोलीस कशा पद्धतीनं भ्रष्टाचार बोकाळला आहे, तो मंत्र्यांपर्यंत बोकाळलेला आहे. धनंजय मुंडेंचं त्यांनी नाव सुद्धा घेतलं आहे, त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आहे. कुठेतरी त्यांना न्याय जरांगे पाटील देऊ शकते अशा पद्धतीचा विश्वासही त्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.